अशी ही भटईची भाजी आता आपण करणार आहोत. नक्की त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. ही मी 1 पाव भटई घेतलेली आहे. ही वांग्यासारखीच दिसते, पण वांगे नसतात, हे भटई असतात आणि याला खूप काटे असतात. ते काटे काढून मी याचे 4 भाग केलेले आहे. 1 पाव भटई आहे ही. आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण सांगते. आणि ही टेस्टी भाजी होते, उन्हाळ्यामध्ये मिळतात. आम्ही सावजी लोक नेहमी करत असतो. तुम्ही सुद्धा करा. आणि सावजी पद्धतीने केल्याने टेस्टी येते. याच्यामध्ये मी एक साधारण मोठा असा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे. तिखट, सावजी काळा मसाला, हळद, धने पावडर, जिरा पावडर, मीठ आणि तेल. आता मी तयार करत आहे. ही रस्सेदार आणि मसालेदार भाजी असल्यामुळे या चम्मचनी मी याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकत आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. मी याच्यामध्ये भटई टाकत आहे. पहिले भटईला थोडंसं तेलात होऊ द्यायचं, म्हणजे मग जास्ती चांगली भाजी होते. आणि हे झाकून ठेवा. भटई तेलात झालेली आहे, ते मी काढून घेत आहे. काढून घ्यायची ती. आणि या तेलामध्ये हा चिरलेला जो साधारण मोठा कांदा आहे तो चिरलेला तो टाकत आहे. ही भाजी आंबट थोडीशी लागावी म्हणून याच्यामध्ये मी कोकम टाकत आहे, किंवा हिरवा आंबा असेल त्याची 2 फोडी टाकू शकता, ज्याला तुम्ही लोक कैरी म्हणतात, आम्ही कच्चे आंबे म्हणतो. कच्चे आंब्याची 1-2 फोड टाकू शकता. त्यालाच आपण नागपूरमध्ये आंबा म्हणतात आणि मुंबईला कैरी म्हणतात. त्याच्या 2 फोडी टाका किंवा कोकम टाका. कांदे गुलाबीसर झालेले आहेत. आता मी टाकत आहे आलं लसणाची पेस्ट. 1 पाव असल्यामुळे या छोट्या चम्मचने टाकत आहे 1 चम्मच. आम्ही आलं लसणाची पेस्ट करताना त्यात कोथिंबीर टाकतो. जो काही लोक कोथिंबीर म्हणतात, आम्ही त्यांना सांबार म्हणतो, ते टाकतो. आणि मिक्सरमधनं बारीक करताना पाणी न टाकता तेल टाकलं, थोडं मीठ टाकलं की त्या कोथिंबीरचा वास जसाचा तसा राहतो. अद्रक लसणचा वास पण तसाच राहतो. ते सडल्यासारखं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्याचा वासामध्ये फरक पडतो. म्हणून पाणी न टाकता तेल टाकून तुम्ही करा, नक्की चांगली राहते. एक 5-6 दिवस 8 दिवस तसाच वास राहतो आणि छान राहते. आलं लसूण कोथिंबीरच्या पेस्टला सुद्धा तेलात झालेलं आहे, तेलात ठेवलेलं. आता याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, या छोटा चम्मच आहे. तुम्हाला वाटत असेल तर थोडं टाकू शकता, आम्ही कमी टाकतो. आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ. आणि ही तळलेली भेंडी भटई जी आहे ती आता टाकायची. हे मसाला मिक्स झाला की याच्यामध्ये हे टाकायची. आणि सगळ्या भाज्या शक्यतोवर कमी गॅसवर करा, म्हणजे यामध्ये हा मसाला आतमध्ये जातो. आणि झाकून ठेवून द्यायचं. भटई मसाल्यात झालेली आहे, पण आपण अजून थोडं पाणी टाकू, म्हणजे आतमध्ये जातं मसाला हा आतमध्ये जावा. तिखट मीठ सगळं आतमध्ये जावं म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं. ते पण मी अर्धा ग्लासपेक्षाही कमी टाकलेलं आहे. आणि कमी गॅसवर झाकून ठेवून द्यायची, म्हणजे ती छान मसाल्यामध्ये शिजत असते. थोडी आंबट चव येण्यासाठी मी कोकम टाकत आहे, किंवा कैरीचे 2 तुकडे सुद्धा तुम्ही टाकू शकता, छोटे छोटे. जास्ती टाकू नका, आंबट होईल खूप, तर खाल्ल्या जाणार नाही. थोडी चवीपुरती. टमाटर पण टाकतात, पण टमाटरला आंबट चव नसते म्हणून मी टमाटर टाकत नाही.
कैरी किंवा कोकम. या भाजीमधलं पाणी संपत आहे, मी त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. हे शिजायसाठी सुद्धा होतं आणि रसासुद्धा होतो. असं छान आणि हे सुद्धा कमी आचेवरती ठेवून द्यायचं. अशी ही भटईची भाजी तयार झालेली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत कोथिंबीर. हे नक्की करून बघा, खूप छान वाटते. मसालेदार आणि टेस्टी आणि किंचितसर आंबटसर अशी छान टेस्टी भाजी. सावजी विदर्भातली भटईची भाजी.